नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने एक महत्त्वाची चर्चा आपण करणार आहोत. इंग्रजी विषयावर चर्चा करणार आहोत. इंग्रजीचा पेपर पूर्व परीक्षेला नेमका कसा असणार आहे यावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचं फॉर्मॅट आणि इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं फॉर्मॅट हे सारखंच असतं. जर तुम्ही 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या 2-3 प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या तरी तुम्ही तुमची पूर्व परीक्षेची तयारी हमखास होणार आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव हा खूप महत्त्वाचा असतो. कारण बोर्डाची परीक्षा जी आहे त्याच तसंच स्वरूप हे पूर्व परीक्षेचं असतं. तर आज आपण इंग्रजी विषयावर चर्चा करणार आहोत. इंग्रजीची एक प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत पूर्व परीक्षेची. कशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आहे एकदम डिटेलमध्ये चर्चा करूयात. जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल हव्या असतील तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व विषयांच्या पूर्व परीक्षांच्या PDF फाईल डाउनलोड करू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी बऱ्याचशा लिंक दिलेल्या आहेत. त्याच्यापैकी पहिली लिंक आहे सर्व प्रश्नपत्रिकांची, दुसरी लिंक आहे नोट्सची आणि त्याचबरोबर आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉइन करा. WhatsAppवर सगळ्या मी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर चला जाऊयात पुढे. एक लक्षात घ्या, सेक्शननुसार आपल्याला नीट सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं जे सेक्शन आहे ना ते लँग्वेज स्टडीचं असतं मित्रांनो आणि हे एक सेशन या सेशनमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 10 पैकी 10 मार्क पडू शकतात. निदान 10 पैकी 8 ते 9 मार्क कोणालाही पडतील मित्रांनो, लक्षात घ्या. मिनिमम 8 मार्क पडू शकतात. 8च्या खाली कोणालाच पडू शकत नाही. लक्षात घ्या, यामध्ये 2 ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजे 2 उपप्रश्न आहे, ए आणि बी. ए 8 मार्काला आहे आणि बी 2 मार्काला आहे. इथे 8 आणि 2 मिळून 10. इथं तुम्हाला 8 पैकी 8 मार्क आरामात मिळू शकतात. कारण तुम्हाला 6 प्रश्न असतात इथे. 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात. आणि इथे तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये बी मध्ये 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. ओके. तर आता हे कसे मिळतील यावर थोडीशी आपण चर्चा करूयात. या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. तर अशीच प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे पूर्व परीक्षेची. आता प्रत्येक प्रश्न नीट आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा, तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे हा कधी सुद्धा कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. आता इथे 4 तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि चारीच्या चारी शब्द अपूर्ण असतात. तर हे अपूर्ण शब्द तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. एक लेटर तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचं. जसं यस, यम, इथं जर तुम्ही म्हटलं यस, यम, इथं मध्ये काय असणार आहे? ए असलं तर स्मार्ट होईल. एस एम ए आर टी असा पूर्ण शब्द लिहायचा आणि एच्या खाली एक अंडरलाईन करायची. एस टी ओ घेतलं की स्टोरी होऊन जाईल. डी आर ई ए एम घेतलं की ड्रीम या ठिकाणी तयार होईल. इथं ओ घेतला की डाऊट हा शब्द तयार होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे आणि अर्धा अर्धा करून 2 मार्क. मित्रांनो 5वीच्या मुलाला पण इथं 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. एकदम सोपा प्रश्न. कोणालाही इथं 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. हा जो पहिला जो प्रश्न आहे ना लँग्वेज स्टडीचा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या प्रश्नात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील यावर आपण विचार केला पाहिजे. यासाठी आपण 4-5 प्रश्नपत्रिका तरी तुम्ही सोडवल्या पाहिजेत आणि त्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. दुसरा जो प्रश्न असतो अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहायचं मित्रांनो. कोणीही सोडू शकतो. जसं की या प्रश्नामध्ये जर बघितलं बुक, स्कूल, रीड, शॉर्ट. आता बी, एस, आर आणि एस इथं तुम्ही बघा लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी लक्षात घ्या, पहिलं अक्षर कुठलं आहे? इथं बी आहे, इथं एस आहे, इथं आर आहे आणि इथं एस आहे. एबीसीडी मध्ये पहिला बी येतो अल्फाबेटमध्ये, म्हणजे बुक हा शब्द तुमचा पहिला आहे. ए बी सी डी, बी नंतर तुम्हाला बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर येतो. बी नंतर तुमच्याकडे आर येणार म्हणजे रीड येणार आणि नंतर यस येतो. पण यस म्हणजे इथं स्कूल पण आहे आणि शॉर्ट सुद्धा आहे. मग स्कूल घ्यायचं का शॉर्ट घ्यायचा? बघा, स्कूल शब्द पहिला येईल का शॉर्ट पहिला येईल? आता याच्यामध्ये यस नंतर येतो सी आणि इथं यस नंतर एच येतो. आता अल्फाबेटमध्ये सी पहिला येतो का यस आधी येतो? बघा, ए बी सी आधी येतो का एच आधी येतो? बघा, ए बी सी आधी येतो म्हणजे तुमचा स्कूल हा शब्द आधी येईल. ओके, स्कूल शब्द आधी येईल आणि स्कूल नंतर शॉर्ट हा शब्द आधी येईल. आता याच्यामध्ये पण बघा शर्ट, सॉफ्ट, सक्सेस, स्किल सगळ्यांची सुरुवात यस पासून झाली. मग इथं बघा, इथं यस नंतर कोण आहे? एच आहे, इथं ओ आहे, इथं यू आहे
आणि इथं के. आता अल्फाबेटमध्ये पहिला कोण येतो? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच येतो. म्हणून शर्ट पहिला लिहा. ओके. एच नंतर काय येईल बघा? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, के येणार. के. मग के लिहा. स्किल. के म्हणजे स्किल लिहा. के नंतर कोण येणार बघा? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ येणार. ओ नंतर पी, क्यू, आर, एस, टी, यू येणार. बघा का? नंतर ओ येणार म्हणून सॉफ्ट आपण घेऊ. ओके. आणि सॉफ्ट नंतर मग राहिला तो सक्सेस. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे पण तुम्हाला याबरोबर उत्तराला 1 मार्क, याबरोबर उत्तराला 1 मार्क. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे मार्क मिळून जातात. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. काही याच्यामध्ये इतकंसं अवघड नाहीये. आता पुढचा जर तुम्ही प्रश्न बघितला या ठिकाणी, हा प्रश्न सुद्धा पुढचा सोपा असतो. या पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय आहे जरा नीट समजून घ्या. इथे आपल्याला पंच्युएट द फॉलोइंग. आता पहिल्या 2 प्रश्नात तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क. इथे थोडेसे एखाद्या मुलाचे जाऊ शकतायत. तर त्यामुळे लक्षात घ्या इथं. इथं थोडंसं तुम्हाला काही ट्रिक सांगतो. बघा, जे काही वाक्य दिलं असेल, त्या वाक्याची सुरुवात नेहमी तुम्हाला कशाने करायची आहे? सुरुवात कॅपिटल अक्षराने करायची आहे. जसं इथं वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन धिस रेन. ओके. मग आय आय ग्रंबल्ड. मग या ठिकाणी इथं लक्षात घ्या, आय ग्रंबल्ड जो आहे ना, म्हणजे हा कोणतरी बोललंय, कोणतरी या ठिकाणी पुटपुटलंय. तर कोण म्हणजे नेमकं कोण? तर आय ग्रंबल्ड म्हणजे मी पुटपुटलेलो आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा पुटपुटला म्हणजे हा व्यक्ती बोललेला आहे. म्हणजे मी बोललोय. म्हणजे मी काय बोललोय? तर मी हे वाक्य बोललेलो आहे. तर जे वाक्य बोललेलो आहे त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला लिहिलं गरजेचं आहे. आता हा काही प्रश्न आहे का? नाहीये. प्रश्न नाहीये. आता इथं वी लिहू आपण. वीचा डब्ल्यू जो आहे तो कॅपिटल घेऊ. वोंट, वी वोंट, डब्ल्यू-ओ-एन अपोस्ट्रोफी टी घेऊ. गेट अ टॅक्सी, इथं लिहा गेट अ टॅक्सी इन धिस रेन, इन धिस रेन. ओके. हे वाक्य मी बोललो. मग एक कॉमा द्या आणि इथं वरती डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करा आणि त्याच्यापुढे आय ग्रंबल्ड. आयचा आय कॅपिटल घ्या आणि नंतर बाकी या ठिकाणी ग्रंबल्ड हे जसं तसं लिहा आणि फुल स्टॉप द्या. विषय संपला. अशा प्रकारे लक्षात घ्यायचं काही ग्रामरच्या याच्यामध्ये लक्षात घ्या, की एखाद्या व्यक्तीचं नाव असेल आणि वाक्याचं सुरुवातीचं जे लेटर आहे शब्दाचं, तर ते आपल्याला नेहमी ते जे लेटर आहे, ते नेहमी आपल्याला कॅपिटल लिहिता आलं पाहिजे. जसं की इथे बघा, इज दॅट सो? आता हा एक प्रश्न आहे. सेड मिस श्रीवास्तवा. आता मिस श्रीवास्तवा जी आहे ना, ती या ठिकाणी बोललेली आहे. तर ती काय बोललेली आहे, हे वाक्य जरा नीट समजून घ्या. ती बोललेली आहे, इज दॅट सो? तर इथं आपण इज दॅट सोला काय करू? डबल इन्व्हर्टेड कॉमा लिहू आणि त्याच्यामध्ये इज जो आहे, त्याच्यातला आय कॅपिटल, इज आणि नंतर मग दॅट सो. इज दॅट सो हा प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह आणि हे वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि इथं आता कॉमा देऊ आणि सेड कोण बोललं? मिस. मिसचा यम जो आहे ना, मिस्टर असेल, मिस असेल त्याचा यम कॅपिटल पाहिजे. इथं पूर्ण विराम दिला. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्रीवास्तवा. श्रीवास्तवाचा यस कॅपिटल पाहिजे आणि यस कॅपिटल केल्यानंतर मग इथं आर श्रीवास्तवा. ओके. व्यवस्थित स्पेलिंग लिहायचे. विषय संपला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथं पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस अशा प्रकारे सोडवता येतील. 2 बरोबर प्रश्नांना तुम्हाला 2 मार्क असणार आहे. एकाला 1 दुसऱ्याला 1. तर अशा प्रकारे हा पण सोपा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आणखी सगळ्यात सोपा प्रश्न मला म्हणायचा झाला तर हा आहे. इथं डिपार्टमेंट शब्द आहे. मेक 4 वर्ड्स. आपल्याला 4 वर्ड्स या ठिकाणी तयार करायचे आहे. मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच. म्हणजे 3-3 तरी अक्षरांचा तुम्हाला एक शब्द तयार करायचा आहे. ह्या दिलेल्या शब्दापासून. आता जसं डिपार्टमेंटचा इथे बघा पार्ट शब्द तयार झाला. तुम्ही इथं पार्ट असा एक शब्द तयार करू शकता. त्याच्यानंतर एम-ई-एन इथं मेन तयार झाला शब्द. एम-ई-एन असा मेन शब्द तयार करू शकताय. त्याच्यानंतर तुमच्याकडं ए-आर-टी आर्ट असा एक शब्द तयार होतोय. आर्ट शब्द तयार करू शकताय. त्याच्यात असे बरेचसे शब्द तुम्हाला या ठिकाणी इथं मिळतील पाहायला. ते सगळे शब्द आपण या ठिकाणी लिहायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर एखाद्याने लिहिला डी-ए-टी आणि ई लिहिला. डी-ए-टी-ई डेट हा शब्द तयार होईल. डी-ए-टी-ई डेट. तर असे बरेचसे शब्द तुम्हाला तयार करता येतील. त्याच्यापैकी 4 शब्द आपल्याला तयार करायचे आहे. आता इथं बघा ब्लँकेट. राइट अ रिलेटेड वर्ड शो इन एक्झाम्पल. आता इथं ब्लँकेटशी रिलेटेड वेट. आता ब्लँकेट कसं आहे? तर ते वेट आहे. ओके. म्हणजे ओलं आहे. आता एकंदरीत ते लक्षात घ्यायचं. आता ब्लँकेट कसं तर ते या ठिकाणी अ, बघा आता याचं ब्लँकेट जे आहे ते वेट आहे म्हणजे एक ॲडजेक्टिव्ह आहे. तर आपल्याला ब्लँकेटशी रिलेटेड असेच ॲडजेक्टिव्ह इथे लिहायचे. जसं की वेट असेल त्याचबरोबर ते वॉर्म सुद्धा असू शकतं. ब्लँकेट आपल्याकडे वॉर्म सुद्धा असू शकतं. त्याचबरोबर ब्लँकेट ड्राय असू शकतं. ओके. ड्राय असू शकतं, वेट असू शकतं, वॉर्म असू शकतं.
तर त्याच्याशी रिलेटेडच आपल्याला इथं शब्द लिहायचे आहेत. जसं की अजून इथं तुम्ही डर्टी पण लिहू शकता किंवा सॉफ्ट लिहू शकताय, डर्टी लिहू शकताय किंवा सॉफ्ट लिहू शकताय. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लिहिता येऊ शकतात ब्लँकेटशी रिलेटेड शब्द. म्हणजे इथं वेट दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने इथं आपल्याला इथे शब्द लिहायचे म्हणजे ब्लँकेटशी रिलेटेड असे काही आपल्याला वर्ड्स या ठिकाणी इथे लिहायचे आहेत. इथे पण तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आणि एक याच्यामधला 6वा एक शेवटचा प्रश्न असतो ज्याच्यात दिलेला असतं एक वर्ड चेन कंप्लीट करायची आता या वर्ड चेनमध्ये जर बघितलं ना, तुम्हाला पुढचे 4 शब्द हे करायचे. आता ही वर्ड चेन कशाची आहे? व्हर्बची आहे. तर व्हर्ब असेल ना, तर व्हर्बच या ठिकाणी वापरायचा आहे लक्षात घ्या. व्हर्ब म्हणजे ते क्रियापद आणि जर या ठिकाणी असेल तर ॲडजेक्टिव्ह वापरायचं, नाऊन असेल तर नाऊन वापरायचं. जसं की बघा या ठिकाणी ग्रो आहे, तर डब्ल्यू शेवटी डब्ल्यू येतो. मग डब्ल्यू पासून तयार होणारं एखादं वर्ब, तर डब्ल्यू पासून तयार होणारं वर्ब म्हणजे बाबा तुमच्याकडं वॉक असेल, वॉक असेल, तर हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता वॉक आणि वॉक नंतर शेवटी आपल्याकडे के आहे. तर के पासून तयार होणारं वर्ब आपल्याला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे ही एक चेन आपल्याला वर्बचीच तयार करायची आहे. जसं की आता इथं के पासून तुम्ही लिहू शकता शेवटी के, तर के पासून तयार होणार कीप असेल. नंतर इथे शेवटी पी आला, पी पासून तयार होणारं पुट असेल. नंतर टी आला, टी पासून टेक आलं, टॉक आलं. अशा प्रकारे तुम्हाला ही एक व्हर्बची चेन करायची आहे. जे दिलं असेल मित्रांनो तीच चेन करायची. व्हर्ब असेल तर व्हर्बची चेन करायची तयार. तुम्हाला जर का ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्हची, नाऊनची असेल तर नाऊनची. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर याच पद्धतीने आता बी जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न दिलेत दोघांपैकी एक. जसं की मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेजेस टू गिव्ह अप. तर टू गिव्ह अपचा वापर करून आपल्याला एखादा मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. आता इथं गिव्ह अपचा जर तुम्ही टू गिव्ह अपचा जर तुम्ही वापर केला, तर याच्यापासून तुम्हाला काय तयार करता येऊ शकतं? जसं की नेव्हर गिव्ह अप युअर ड्रीम्स असं तुम्ही नेव्हर गिव्ह अप युअर ड्रीम्स असं एखादं वाक्य तयार करू शकताय तुम्हाला तयार करता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे आय नो द बॉय याच्या पुढे तुम्हाला एक असं उपवाक्य जोडायचं जेणेकरून हे मीनिंगफुल सेंटेन्स बनेल. जसं की आय नो द बॉय हू वोन द प्राइज असं तुम्ही लिहू शकता. हू ओन द प्राइज द प्राइज आता इथं अक्षर व्यवस्थित येत नाही. हू ओन द प्राइज असं तुम्ही लिहू शकता किंवा इतरही तुम्ही वाक्य हू इज इन माय क्लास वगैरे असं लिहू शकता. ठीक आहे. पुढचा दुसरा प्रश्न बघा इथे एकदम सोपं आहे. ॲड अ प्रोफेक्स किंवा सफिक्स इथं तुम्हाला एकपैकी एक मार्क मिळाले पाहिजे. जसं इथे ॲपियर पुढे किंवा मागे अशा एखादा परफेक्स किंवा सफिक्स लावून तुम्हाला एक शब्द तुम्हाला तयार करता आला पाहिजे नवीन. नवीन वर्ब तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. पॉसिबल जसं की पॉसिबलच्या अगोदर तुम्ही जसं इम्पॉसिबल करू शकताय. अशा प्रकारे तुम्हाला इथे शब्द तयार करायचे आहेत. आणि ॲपियरचा तुम्ही डिसॲपियर सुद्धा करू शकता. ॲपियरच्या अगोदर तुम्ही डिस लावला की डिसॲपियर. पॉसिबलच्या पुढे आय एम लावला की इम्पॉसिबल येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे शब्द तयार करायचे आहेत. आणि हे किंवा तुम्हाला बघा इथं एक मार्क मिळेल किंवा तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. दोघांपैकी काहीतरी एक. हे म्हणजे तुम्हाला ॲपियरचा वापर करून ही इज ॲपियर टू द एक्झाम किंवा एव्हरीथिंग इज पॉसिबल म्हणजे असे तुम्हाला वाक्य तयार करायचे आहे. म्हणजे हे शब्द वापरून तुम्हाला काही वाक्य तयार करता येऊ शकतात का? ती सुद्धा तुम्ही करू शकता. तर दोघांपैकी तुम्हाला एक प्रश्न लिहिता येईल. म्हणजे हा पहिला सोपा असतो. जिथं तुमचा काही ग्रामरच्या मिस्टेकचा पण प्रॉब्लेम नाही. ॲपियरच्या अगोदर डिस लावलं की डिसअपियर होईल किंवा पॉसिबलच्या अगोदर आय एम लावलं की इम्पॉसिबल तुमचा होऊ शकतं. किंवा तुम्ही इथे वाक्य तयार करू शकता ॲपियर आणि पॉसिबल या शब्दांचा वापर करून. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो पहिला जो प्रश्न आहे, जो 10 मार्काला असतो. यामध्ये 10 पैकी तुम्हाला 9 ते 10 मार्क आरामात पडले पाहिजेत. यासाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न असतो. आता बाकी प्रश्न काय मी सोडवून देण्याच्या भानगडीत पडत नाही. तुम्हाला सेक्शन 2 नीट समजून सांगतो. सेक्शन 2 मध्ये ना मित्रांनो 2 पॅसेजेस असतात. आणि ते पण सीन पॅसेज असतात, टेक्स्चुअल पॅसेज असतात पुस्तकातले. 2 पॅसेज. ए जो आहे, ए ए ए ए पॅसेज जो आहे तो तुम्हाला एकंदरीत अ, एक 10 मार्काला असतो आणि पॅसेज बी जो दुसरा आहे प्रश्न तो 10 मार्काला. ए मध्ये 5 ॲक्टिव्हिटी असतात. A1, A2, A3, A4, A5 अशा 5 ॲक्टिव्हिटी. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क. 2, 2, 2, 2, 2. चौथी जी ॲक्टिव्हिटी आहे ती ग्रामरवरती असते. आता ह्या 5 ॲक्टिव्हिटीचा जर तुम्ही जर विचार केला 5 प्रश्न असतात 2-2 मार्काचे आणि तसेच या दुसऱ्या पॅसेजमध्ये सुद्धा 5 प्रश्न असतात. B1, B2, B3, B4, B5 आणि याच्यातला 5वा प्रश्न जो आहे तो दोघांमध्ये सुद्धा त्याला आपण म्हणतो की बघा पर्सनल रिस्पॉन्सचा असतो. ओके.
पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न, तिथं जरा थोडासा तुम्हाला एक जास्त डोकं लावावं लागतं. तर बघा हे प्रश्न कशा प्रकारचे असतात, तर त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे, तो तुम्हाला एकदम सोपा-सोपा येतो. एकतर तुम्हाला अशा प्रकारे कंप्लीट द सेंटन्स येऊ शकतं, ट्रू ऑर फॉल्स येऊ शकतं, मॅच द फॉलोइंग अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी इथं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नामध्ये प्रत्येकाला आपल्याला साधारणतः 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. अतिशय सोपा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न सुद्धा तुमचा अशाच प्रकारे कंप्लीट द वेब हा प्रश्न असणार आहे. तिसरा साधारणतः व्हॉकॅब्युलरीवरती तुमचा शब्द असतो आधारित व्हॉकॅब्युलरीवर आधारित असतो. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न असतो. चौथा जो प्रश्न आहे तो तुमचा ग्रामर बेस असतो आणि 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुमचा पर्सनल रिस्पॉन्स असतात. ग्रामरमध्ये जर तुम्ही विचार केला तर ग्रामरमध्ये जास्तीत जास्त वेळा ॲड अ क्वेशन टॅग असेल, चेंज द व्हॉईस असेल, तुमचे टेन्स असेल, नॉट ओन्ली बट अल्सो असेल, डब्ल्यू-एच क्वेश्चन असेल, तर यांसारखे तुम्हाला जास्तीत जास्त या भागावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या पॅसेजमध्ये सुद्धा असेच प्रश्न असतात बघा. दुसरा सुद्धा पॅसेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे 5 प्रश्न असतात. ओके. म्हणजे बघा इथे पण पहिला प्रश्न कसा आहे ट्रू ऑर फॉल्स आला. दुसरा प्रश्न जो आहे तो तुमचा कंप्लीट द वेब आला. तिसरा प्रश्न तुमचा बघा व्हॉकॅब्युलरीवरती आला. चौथा प्रश्न तुमचा ग्रामरवरती आला. चूज द करेक्ट क्वेशन टॅग जसं की आय हम्बली एक्सेप्ट धिस अवॉर्ड. त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला मेक इट निगेटिव्ह असेल. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा तुम्हाला दुसरा प्रश्न असतो. तिसरं जे सेशन आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नासाठी तिसरं सेशन 10 मार्काला. याच्यामध्ये पोएमवर आधारित प्रश्न असतात. एक तर ए आणि बी. ए मध्ये तुम्हाला एक पोएम दिली जाईल आणि त्या पोएमवर आधारित 5 मार्काचे प्रश्न विचारले जातील. ओके. आणि बी मध्ये अप्रिशिएशन ऑफ द पोएम. पोएमचं अप्रिशिएशन करायचंय तुम्हाला. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, बघा तिसऱ्यातला ए मध्ये तुम्हाला एकदम सोपा पहिला प्रश्न सोपा असतो 2 मार्काला मॅच द फॉलोइंग वगैरे ट्रू ऑर फॉल्स किंवा सेंटेन्सेस कंप्लीट करा. दुसरा जो प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब आणि तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्डशी रिलेटेड प्रश्न. त्याच्यामुळे पोएमवरचे प्रश्न पण सोपे असतात. फक्त आता अप्रिशिएशन ऑफ द पोएमचा जर विचार केला ना मित्रांनो, तर त्याच्यासाठी काही मुद्दे दिलेले असतात. तर या मुद्द्यांमध्ये बऱ्याचदा हेच मुद्दे असतात सेम. टायटल, नेम ऑफ द पोएट. बघा नेम ऑफ द पोएट दिलेलं असतं. त्याचबरोबर टायटल सुद्धा तुम्हाला माहिती असतं. तर या पोएमचं टायटल काय असेल ते तुम्ही लिहू शकताय. रायमिंग स्कीम कुठली आहे? त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि थीम असेल, सेंट्रल आयडिया असेल. तर मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या प्रत्येक पोएमचं अप्रिशिएशन तुम्ही पाठ करून ठेवा. आता या सगळ्या पोएमचं अप्रिशिएशन तुम्हाला कुठे मिळेल? तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नोट्सची जी लिंक दिली आहे. त्या नोट्सच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्समध्ये गेलात तर इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या सगळ्या कवितांच्या, सगळ्या पोएमच्या अप्रिशिएशनचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ओके. तर इथे तुम्हाला 10 मार्काला पोएम असते. चौथं जे सेशन आहे ना, ते नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. तर हे 15 मार्क आहे. त्याच्यामध्ये ए जो आहे क्वेशन, ए मध्ये कसा असतो एक पॅसेज दिला जाईल तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल आणि दुसरा जो प्रश्न आहे बी, तो असतो तुमचा समरी रायटिंग. ए 10 मार्काला असतो. जसे तुमचे सीन पॅसेज असतात त्याच्यामध्ये 5 प्रश्न असतात. A1, A2, A3, A4, A5 सेम त्याच आधारावरती तसेच प्रश्न तुम्हाला इथे असणार 10 मार्काचे. ओके. आणि बी मध्ये तुम्हाला हाच जो पॅसेज आहे त्याचीच तुम्हाला समरी रायटिंग लिहायची ती 5 मार्काला. असे 10 आणि 5 15 मार्काचा हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न एकदम सोपा आहे बघा तुम्हाला इथे दिसेल की फाइंड टू नेम्स ऑफ ईच टू नेम्स फ्रॉम ईच ऑफ फ्रॉम द पॅसेज फॉर. जसं 2 डिझाईन्स लिहायचे, 2 युनिव्हर्सिटीची नावं तुम्हाला या ठिकाणी इथे लिहायची एकदम सोपे असतात मित्रांनो हे प्रश्न. त्याच्यानंतर इथं कंप्लीट द फॉलोइंग कंप्लीट द फॉलोइंग आहे. त्याच्यानंतर इथं व्हॉकॅब्युलरीशी रिलेटेड एखादा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथं ग्रामरशी रिलेटेड आहे आणि पर्सनल रिस्पॉन्स सेम. फक्त समरी रायटिंग लिहिताना थोडीशी काळजी घ्यायची. जसं की एखादा चित्रपट आपण बघून येतो, पिक्चर बघून येतो आणि आपण आपल्या मित्राला तो पिक्चर सांगत असताना एकदम शॉर्टमध्ये सांगतो. तसंच हा वरचा जो पॅसेज आहे, तो वाचल्यानंतर त्याला शॉर्टमध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आहे सेक्शन जो 5वा सगळ्यात जास्त मार्काला आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे. 20 मार्क या ठिकाणी आपल्याला या सेक्शनला आहे आणि इथे आपल्याला साधारणतः लक्षात घ्या या 20 मार्कांपैकी जर जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, तर सगळ्यात पहिली गोष्ट रायटिंग स्किलचा प्रत्येक भाग हा जो नीट समजून घ्यायचा आहे आणि प्रत्येक भागामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे असतात. त्याचे फॉर्मॅट आहे. जसं की लेटर रायटिंगचा एक फॉर्मॅट आहे. तुमच्या रिपोर्ट रायटिंगचा एक फॉर्मॅट आहे. तर ते सगळे फॉर्मॅट तुम्ही नीट समजून घेतले पाहिजेत. हे फॉर्मॅट जर समजले, की तुमचं काम झालं. त्या फॉर्मॅटप्रमाणे तुम्हाला तोडकं-मोडकं जरी लिहिता आलं, तरी आपल्याला मार्क मिळून जातील. जसं की पहिला जो प्रश्न आहे 5व्यातला ए, क्वेशन नंबर 5व्यातला ए, तो लेटर रायटिंग आहे. तुम्हाला 2 लेटर आहेत. एक इन्फॉर्मल लेटर
आणि एक फॉर्मल लेटर. दोघांपैकी आपल्याला एक लेटर लिहायचं असतं. तर जे तुम्हाला आवडेल ते लेटर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. एक तुम्हाला जाहिरात दिली जाईल. ती जाहिरात वाचायची आणि त्या जाहिरातीच्या आधारावरती लेटर तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. याच्यानंतर पुढे बघा, बी जो प्रश्न आहे तो डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग स्पीच दोघांपैकी एक आहे. माझं मत आहे डायलॉग रायटिंग लिहा. तिथे तुम्हाला मार्क मिळू शकतात. जसं की डायलॉग रायटिंगमध्ये सुद्धा खूप छान आहे. 3 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये पहिला 1 मार्काचा, दुसरा 1 मार्काचा आणि तिसरा प्रश्न जो आहे 3 मार्काचा. तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्स. जंबल सेंटेन्स दिले जातात. याला एका व्यवस्थित सिक्वेन्समध्ये आणायचं. जसं की नेचर पोएम, व्हॉट टाइप पोएम डू यू कंपोज? मग हे पहिलं वाक्य येईल. पहिलं वाक्य तुम्ही लिहायचं. व्हॉट टाईम व कुठल्या प्रकारच्या पोएम तुम्हाला कंपोज करायला आवडतात. मग याचं उत्तर काय आहे बाबा? नेचर पोएम हे उत्तर येईल. म्हणजे याला तुम्ही 2 नंबरला लिहू शकताय. त्याच्यानंतर पुढचा आहे डू यू लाइक हो, नाही, 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 नाही. हे बघा हा नाही येणार पहिला. तर बघा थोडंसं आपलं झालं गडबड. तर पहिला हा नाही येणार. तर पहिला प्रश्न बघा हा येईल. डू यू लाइक डू यू लाइक कंपोज पोएम? येस हा पहिला येईल. त्याच्यानंतर येस आय डू हा दुसरा येईल. त्याच्यानंतर तिसरा येईल कुठल्या प्रकारच्या आवडतात? तर चौथा प्रश्न येईल की नेचर नेचर पोएम संपला म्हणजे उलटा येईल. अशा प्रकारे याचे सिक्वेन्स तुम्हाला लिहायचे आहेत बरं का. पहिला लिहायचा बाबा डू यू हां, ओके. हे लिहायचं. त्याच्यानंतर दुसरा बाबा येस आय डू. येस आय डू वगैरे. मग ते लिहायचे. मग तिसरा आणि चौथा ते व्यवस्थित लिहायचे. म्हणजे याला 1 मार्क आहे. एकदम सोपं म्हणजे प्रश्नातच इथं उत्तर आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे बाबा. या ठिकाणी बघा इथं तुम्हाला एक 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 व्यक्ती प्रश्न विचारतो तुम्हाला उत्तर लिहायचं. म्हणजे हू इज युअर बेस्ट फ्रेंड? मग बाबा माझं सचिन इज माय बेस्ट फ्रेंड. तुम्ही लिहू शकता सचिन इज माय बेस्ट फ्रेंड. ओके. व्हॉट डू यू लाइक लाइक हिम, हर? म्हणजे तुम्हाला त्यांच्यामधली कुठली क्वालिटी आवडते बाबा. ही इज अ व्हेरी सिन्सिअर, ही इज पोलाईट वगैरे तुम्हाला जी क्वालिटी आवडते ती तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर इथं 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 पण 1 मार्क आणि इथे 1 मार्क प्रत्येकाला मिळू शकतात. इथे जरा थोडंसं आपल्याला या ठिकाणी हे करावं लागणार आहे. थोडंसं डोकं चालवावं लागणार आहे. यू आर अफेअर्ड ऑफ डार्कनेस अँड युअर फादर इज ट्रायिंग टू रिमूव्ह द फिअर फ्रॉम युअर माइंड. राइट द डायलॉग बिटवीन यू अँड युअर फादर. तुम्ही आणि तुमचे वडील या दोघांमधला डायलॉग आहे. इथं मिनिमम 3 एक्सचेंज पाहिजेत. म्हणजे 3 तुमचे डायलॉग, 3 तुमच्या फादरचे. कुठल्याही 2 गोष्टी दिल्या जातील. एखादा स्टुडंट आणि तुमचं हेडमास्टर यांच्यामधला डायलॉग असेल किंवा 2 व्यक्तींमधलं, 2 मित्रांमधलं डायलॉग असेल. तर इथं 3-3 प्रत्येकाचे डायलॉग तुम्हाला आले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक डायलॉगला अर्धा मार्क. ठीक आहे. असा हा प्रश्न आहे. मग तुम्ही हा प्रश्न सोडू शकता किंवा तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे तुम्हाला एक स्पीच ड्राफ्ट करावं लागेल. जसं की इथं सोशल अँड कल्चर डिपार्टमेंट जे आहे शाळेचं, तर त्यांच्याकडून एक तुम्ही सेक्रेटरी आहात. ओके. आणि त्याच्यामध्ये यू आर आस्क्ड टू डिलिव्हर अ स्पीच ऑन. तुम्हाला स्पीच कशावरती डिलिव्हर करायचं इम्पोर्टंट ऑफ सोशल अँड कल्चर ॲक्टिव्हिटीज इन लाईफ. या विषयावर तुम्हाला स्पीच बनवायचं आहे आणि ते स्पीच लिहायचं या मुद्द्यांच्या आधारे. ते स्पीच लिहा किंवा डायलॉग रायटिंग करा. दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. दोघांपैकी एक सोडवायचा आहे. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर पण खूप सोपं असतं, ज्याच्यामध्ये 2 गोष्टी, एक नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. दोघांपैकी एक आहे. नॉन व्हर्बल म्हणजे बघा इथं विलेज लाईफ दिलेली आहे. विलेज लाईफचे एडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस दिलेले आहेत. मग तुम्हाला हे जे चार्ट दिलेला आहे, हे जे ट्री डायग्राम दिलेले आहेत, हा जो तक्ता आहे, याच्या आधारावर तुम्हाला पॅराग्राफ लिहायचे आहेत. 2 पॅराग्राफ लिहा. पहिल्या पॅराग्राफमध्ये लिहा एडव्हांटेजेस, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहा डिसएडव्हांटेजेस. ओके. हे जर नाही जमलं तर तुम्ही हे लिहा. बघा माझं जास्तीत जास्त सांगणं हे आहे, की याच्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात, जर तुम्हाला नीट पॅसेज वाचता आला तर. इथे रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. आता ही वाचायची, हा पॅसेज वाचायचा आणि त्या आधारावरती तुम्हाला असा तक्ता किंवा चार्ट बनवायचा आहे. ओके. मग हा वाचून तुम्हाला हा चार्ट बनवायचा जसं की कन्व्हेन्शनल एनर्जी कुठून मिळते आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी कुठून मिळते म्हणजे ऑब्टेन फ्रॉम, सोर्स इन्क्लूड. जसं की ऑब्टेन फ्रॉममध्ये तुम्ही लिहू शकताय एनर्जी इम्प्लाइज द कॅपॅसिटी ऑर एबिलिटी टू वर्क. याच्यामध्ये ठीक आहे, याच्यातून तुम्ही शोधून तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय ऑब्टेन फ्रॉम हीट. हीट, फूड, फ्युएल अँड इलेक्ट्रिसिटी. मग तुम्ही कन्व्हेन्शनल एनर्जी तुम्ही लिहू शकता या 4 मध्ये. हीट, फूड, फ्युएल अँड इलेक्ट्रिसिटी असं या ठिकाणी तुम्हाला लिहिता येऊ शकतं. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आर प्रेझेंट इन एन्व्हायर्नमेंट. ओके. मग इथे लिहू शकता की बाबा या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल. ओके. त्या पद्धतीने आपल्याला हा चार्ट पूर्ण करायचा आहे. ओके. आता या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न असतो एक्सपांड द थीम. तिथे तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला एक तर रिपोर्ट बनवा. एक रिपोर्टची हेडलाईन लिहा. डेडलाईन आणि लीड लाईन आणि बॉडी ऑफ द रिपोर्ट. म्हणजे हा रिपोर्ट रायटिंग 5 मार्काला आहे किंवा तुम्ही एक स्टोरी डेव्हलप करा. दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला
लिहायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो स्किल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन असतं. हा खूप सोपा आहे. जसं की तुम्हाला पहिला प्रश्न बघा ना 2 मार्काचा आहे. तिथं 6 पैकी 4 शब्दांचे तुम्हाला मराठीत अर्थ अर्थ लिहायचे. जसं की बेगर म्हणजे अ, भिकारी. त्याचबरोबर होप म्हणजे बाबा आशा. आपण म्हणतो ना आशावादी असलं पाहिजे. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. सेंचुरी म्हणजे शतक. त्याचबरोबर नॉटी म्हणजे खट्याळ वगैरे आपण म्हणू शकतो. ऑथर म्हणजे लेखक म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. पुढचा एक दुसरा प्रश्न आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे मराठी असेल तर हिंदी मीडियमचे तुम्ही विद्यार्थी असाल तर हिंदीमध्ये लिहा. रिस्पेक्ट युअर टीचर्स अँड एल्डर्स. तुमचे शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा तुम्ही मान राखा, असं एक इथे येऊ शकतं. याच्या इथे कुठल्याही 2 वाक्यांचं तुम्हाला या ठिकाणी मराठीत रूपांतर करायचं आहे. इट्स व्हेरी हॉट टुडे. आजचा दिवस खूप उष्ण आहे असं तुम्ही लिहू शकताय. ट्री आर आवर बेस्ट फ्रेंड. झाडे आपले अ, चांगले मित्र आहेत. आय लाइक हॉरर मूव्हीज. मला भयपट पाहायला आवडतं. ठीक आहे. पुढे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडॉम्स किंवा प्रोव्हर्ब जे आहेत त्यांचं तुम्हाला या ठिकाणी मराठीत रूपांतर करायचं आहे. जसं की वेअर देअर इज विल देअर इज अ वे. म्हणजे इच्छा तेथे मार्ग. अ फ्रेंड इन नीड, अ फ्रेंड इंडीड. म्हणजे आपल्या संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आहे. तर या पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आपण समजून घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ही प्रश्नपत्रिका हवी असेल आणि त्याचबरोबर इतर सगळ्या विषयांच्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सची सुद्धा लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.